अरे वा, झालं तयार. हां हां हां. एकदम छान क्रिस्पी. तुम्हालाही आवडल्यावरती लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल उपवासाचे साबुदाण्याचे कटलेट. तर काल रात्री आपण भिजत घातले होते हे साबुदाणे आहेत आणि ते आता मस्त फुललेले आहेत. आणि हे शिजवून घेतलेलं 2 बटाटे आहेत आणि मिरची आणि अद्रक हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. आणि हे आहे कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट आहे, जिरे आहे आणि चवीपुरतं मीठ आहे आणि अर्धा लिंबू आपण पिळून घेतलेला आहे, लिंबाचा रस. तर चला आपण सुरुवात करूया. श्रावण स्पेशल साबुदाण्याचे आपण कटलेट बनवणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला साबुदाणा आणि बटाटे हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचे आहे, मिरची आणि तर आपण अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत. चवीपुरतं मीठ आहे. शेंगदाण्याचा कूट आहे. आपण आता कोथिंबीर टाकत आहोत. आणि लिंबूचा रस. आता हे व्यवस्थित पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आपल्याला. छान असं पूर्णपणे हे एकजीव झालं पाहिजे. तर आपल्याला थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिटकणार नाही, व्यवस्थित बनते. तुम्हाला हवं तसं ते साईजनुसार तुम्ही करून घ्यायचे. एक एक आपण असं करून घेऊया. तर एक एक करून आपले असे कटलेट्स आपण बनवून घेतलेले आहोत. आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. गॅसवर चालू करायचे. तर आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत गरम करायला. तेल मस्त गरम झालं ना, मग त्याच्यामध्ये आपण हळूहळू एक एक सोडूया. तेल गरम झालेले आहे. आता आपण एक एक करून असे कटलेट टाकून घेऊया. मस्त असं क्रिस्पी आपण तळून घ्यायचे. तेल छानसं गरम झालेलं आहे. मस्त असं क्रिस्पी बनलेले आहे. आपण काढून घेऊया याला.
असे एक 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 करून आपण आता सोडणार आहोत. मस्त असे क्रिस्पी बनत आहेत. आता तुम्ही पाहू शकता. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. क्रिस्पी आहेत. हे पहा मित्रांनो, आपले साबुदाण्याचे कटलेट्स तयार झालेले आहेत. एकदम क्रिस्पी तयार झालेले आहेत. आता आपण चटणीची तयारी करत आहोत. चटणी बनवून घेऊयात. आपण पाटा मस्तपैकी धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून आपण चटणी मस्तपैकी बनवणार आहोत खाण्यासाठी. असं मस्तपैकी वाटण करून घ्यायचं आपल्याला चटणीसाठी. शेंगदाणे आहेत, कोथिंबीर आणि आता आपण हिरवी मिरची पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. साधारणतः आपण 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहोत आणि आता हे पूर्णपणे वाटण मिक्स करून घेणार आहोत. कोथिंबीर, मिरची आणि शेंगदाण्याचे कुटाचे. प्रिया छानपैकी आता वाटून घेत आहे. चटणी बनवणार आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं ते. थोडं थोडं करून असं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं.
तयार आहे, आपली चटणी पण तयार झालेली आहे आणि आपले कटलेस पण तयार झालेले आहेत. अरे वा, झालं तयार. हा 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 एकदम छान क्रिस्पी. तुम्हालाही आवडल्यावरती लाईक आणि सबस्क्राईब करा.